याच्यातील मात्र शंका नाही आहे, कारण त्या अनुषंगाने गोळींची देखील आपण विचार केला दोन्ही संघ आपल्या सहकार्य करतायत. अनेक संघाने आपलं सहकार्य केलंय. 10 संघाचा समावेश, अगदी 9 सामने, 8 सामने संपले, 9वी लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानात. वागेश्वर पिरकोन विपक्ष मेघना स्मृती अंडर 25 तुरमाळे या दोन संघादरम्यान. तुरमाळे संघाची सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. खरं तर अक्षय चोरगे आणि ऋषी गरत दोन्ही अष्टपैलू खेळू खरं तर संघाचे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पिरकोन संघाकडून सूरज मोकल. निश्चितच खरं तुम्ही उल्लेख करून जो प्रकार अगदी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलात, एक क्रिकेट खेळाडू, एक क्रिकेट चाहता म्हणून खरं तर तुम्हाला या गोष्टी जाण असायला हवी की आपण ज्या क्रिकेटने आपल्याला एक वेगळी उंची, एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. निश्चितच ते क्रिकेट खेळताना तुम्ही निश्चित असे गैरप्रकार करताय, तर निश्चितच ही मात्र एक अपमानजनक निश्चितच गोष्ट आहे, एक बाब आहे. आणि निश्चितच जर तुम्हाला चांगला क्रिकेट खेळाडू किंवा चांगला क्रिकेट चाहता बनायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीकडे दुर्लक्ष देखील करावं लागेल. तर चला वळव्या मैदानामध्ये शेवटची अंतिम लढत पाहायला मिळते. गेम ऑन ग्रीन सिग्नलचा इशारा. सूरज मोकल बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज झालाय. समोर फलंदाज अक्षय चोरगे ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू सूरज याचा. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. खरं तर थोडासा क्षेत्ररक्षक चकला आणि मात्र त्याचा फायदा देखील मिळाला पिरकोन संघाला. चेंडू गेलाय सीमा पार. बेलतील धावा 4 अक्षय चोरगे याच्या बॅटमधून आलाय. हा पहिला चौकार. जेवता पण तो 4 धावा मिळाल्यात. दुसरा चेंडू. नेक्स्ट बॉल. मोठा फटका पुन्हा एकदा. ऑफिस ड्राईव्ह अगदी बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये आदेश मोकल भरपूर लांबचा पल्ला काढतो. चेंडू सीमाशेरगत अडवतोय देखील आणि चांगलं बॅकअप विशाल गवण्याच्या माध्यमातून चेंडू अडवला जातो. निश्चितच त्या दरम्यान 2 धावा तर पळून पूर्ण केल्या आहेत. थर्ड घ्यायचा आहे का, चेक करायचं आहे. निश्चितच 2 मिनिटं पंच सामना थांबवायचा आहे. तर खरं तर चेक केलं जाईल. हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला की काय, कारण शंका निरसन करायचा निश्चित प्रयत्न केला जातोय. एक शंका निर्माण झाली आहे. खरं तर त्या शंकेचं निरसन देखील केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आदेश मोकलेने अगदी सीमाशिरगत चेंडू. चला पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सूरज मोकल बॉलिंग ट्रॅकवरती. अक्षय सूर्यचा हा चेंडू. हा चेंडू पडल्यानंतर अगदी बॉलिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अपिटरचा आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला आणि घोडीच्या वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं यष्टिरक्षक राहिलं आपण विचार केला पहिल्या सामन्यापासून. आदेश पुन्हा एकदा. निश्चितच सूरज मोकल तयार. 6 धावा खर्च केल्यात पहिल्या चेंडूमध्ये. चौकार आल्यानंतर चांगली कमबॅक केली आहे. हा चेंडू टो क्रशर पायाची बोट चेचून करणार चेंडू. यावेळेस फंबल झाला. विकेट किपर त्या फंबलचा फायदा मिळाला यावेळेस फलंदाजी करणार तुरमाळे संघाला. मात्र निश्चितच निर्णय जो मात्र तिसऱ्या पंचाकडे प्रिपेअर केला जाईल. म्हणजे तिसरे पंच यायचं आहे स्क्रीनवरती. हा निश्चितच निर्णय. चला अतिरिक्त खेळाडू आपण चला आपल्या आसनावरती बसायचं आहे. आपण कोणत्या प्रकारची टिप्पणी खरं तर मध्ये करायची नाही आहे. खरं तर आपण आपल्या जागा सोडायच्या नाही आहेत. आमचे जे क्वालिफाईड तिसरे पंच आहेत ते सांगतील. पंच चला खेळाडू बाद झालाय. खरं तर पॉपिंग क्रीज पण दूरवर राहिलाय अक्षय चोरगे. पहिला खेळाडू धावची सुरुवात बाद होतो. पहिला आदरा असेल यावेळेस मेघना स्मृती अंडर 25 तुरमाळे संघाला.
चेंडू फेकलेत खरं तर सूरज मोकळ्याने 6 धाबा खर्च केले. एक गडी देखील बाद झालाय. 2 चेंडूचा तपी वाजविकेल शिल्लक 3 षटकांची लढत आणि 3 षटकामध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच फिरकून संघाची फलंदाजी पाहिली असं तुर्माळे संघाने कमीत कमी 35 ते 40 धावा उभ्या कराव्या लागतील जर निश्चितच एक फायटिंग टोटल म्हणायची निश्चितच या मैदानावरती. कारण मैदानाचा विचार करायचा अगदी छोटंसं मैदान. अगदी चेंडू बॅटवरती आला मिडल झाला तर निश्चित सीमाच्या बाहेर जातोय. हा चेंडू बॅटची कड लीडिंग एज मात्र यावेळेस विकेट किपरने केली चूक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गणेश तरे यांचा मात्र त्याचा प्रयत्न असफल ठरला आणि निश्चितच या दरम्यान मिळाली एकदा पुन्हा एकदा तुर्माळे संघाला एकदा म्हणजे संघ जाऊन पोहोचेल 7च्या घरात. खरं तर चांगला झेल पकडा असता परंतु तसं घडलं नाही. या बॅकअप करणार गणेश तरे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला आणि तदनंतर मात्र निश्चित चांगलं बॅकअप नितीन गरे त्यांच्या माध्यमातून 7 धावांना स्कोअर बोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी. हे पहिल्या षटकातील पूर्वार्धातील हे पहिलं षटक पाहायला मिळतंय. सूरज मोकल कमालची गोलंदाजी राहिली आजच्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे सूरज मोकल या गोलंदाजाने. इकॉनॉमी आपण त्याचं षटक जर पाहिलं निश्चितच चांगले चेंडू फेकलेत. अगदी 10च्या खाली धावा खर्च केला प्रत्येक सामन्यात. आडव्या बॅटने खेळून काढला लॉंग ऑन रेंजमध्ये खेळाडू तैनात आहे आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेकेल प्रसाद गावण तोपर्यंत मिळाली शेवटच्या चेंडूवरती एक धाव. एकदम संघ जाऊन पोहोचेल पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8च्या घरात. चला फिरकोन संघ आपण आता जास्त अतिरिक्त वेळ घ्यायचं नाहीये लक्षात ठेवा. आपण लागलीच आपलं क्षेत्र सजवून घ्या. यावेळेस रुपेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. खरं तर चांगली गोलंदाजी राहिली होती. केळवणे संघाविरुद्ध खेळताना रुपेश म्हात्रे याची 10 धावा सेव्ह करायच्या होत्या. त्या डिफेंड केल्या देखील होत्या. अगदी मेडन स्पेशलिस्ट म्हणजे ओळख आहे उरण पूर्व विभागामध्ये रुपेश म्हात्रे याची आणि ती ओळख आज मात्र त्यांनी निश्चितच दाखवून दिल्या. पहिला चेंडू रुपेश याचा समोर फलंदाज कल्पेश गायकर ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खोल टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिजमध्ये खेळून काढलाय. लॉंग द कार्पेट अभिजित चेंडू उचलून फेकेल तो पण मिळाली पुन्हा एकदा एक धाव. दुसऱ्या षटकातील पहिल्या निषेध चेंडूवरती एक धाव जोडली झाली. एक धावाने संघ जाऊन पोहोचले यावेळी 9च्या घरात. एक संत शांत अशी सुरुवात खरं तर तुर्माळे संघाची. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट काव कॉर्नर रिझममध्ये खेळाडू तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डेपमध्ये पाहायला मिळालं. चेंडू पकडला फेकला आणखी एक धाव मिळाली पुन्हा एकदा तुर्माळे संघाला. 10 धावा दुच्चांक गाठला तुर्माळे संघाने. खरं तर फुलटॉसमध्ये चेंडू होता निश्चित आडव्या बॅटने खेळला देखील होता. चांगला फटका पाहायला मिळाला पॅडल स्वीप. नेक्स्ट बॉल हा चेंडू जबरदस्त फटका. यावेळेस फटका फसलाय. विशाल गावण सीमारेषेलगत तैनात आहे. त्याने पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय मैदानाच्या आतमध्ये कल्पेश गायकर याचा खेळ. म्हणतात की निश्चितच मिळाले एक विजय तुमच्या निश्चित आयुष्यातील सर्व पराभव पोचून टाकतो. विशाल गावने पहिल्या षटकामध्ये चौकार सोडला होता पण तो हा निश्चितच पकडला नेतृत्वक झेल आणि मात्र त्या चुकीची भरपाई देखील केली विशाल गावण याने. अथर्व नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय. कल्पेश गायकर विचार केला चांगली फलंदाजी करत होता परंतु तो देखील बाद झाला. आता मात्र अडचणीत आला. यावेळेस तुर्माळे संघ 10 धावा फक्त लागल्या स्कोर कार्डवरती. एक षटक आणि 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्याप 3 चेंडूचा वाजवी शिल्लक. ऋषी गरत अद्याप तगधरून बसलाय. 2 चेंडू त्याने फेस केलेत. सलमेसाठी आला होता आणि त्याच्यानंतर मात्र 2 धावावरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतोय. अथर्व नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. पुढचा चेंडू रुपेश याचा. कमी वेगात चेंडू बॅटची अप्पर एज. यावेळेस चेंडू स्क्वेअर लेग रीजमध्ये निश्चितच हवेमध्ये काही काळ घरगळत राहिला मात्र खराब जजमेंट. चेंडू सीमारेषे लगत फील्ड केला जातोय आणि तो पण संधी मिळाली निश्चितच फलंदाजांना 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचले यावेळेस तुर्माळे टीम 12 धावा. नेक्स्ट बॉल
अथर्व अगदी पुन्हा एकदा टोक रेषेवर वाईट यॉर्कर परफेक्ट लाईन मध्ये चेंडू फेकलाय रुपेश म्हात्रे. खरं तर खेळाडू काम निश्चित मेडल स्पेशालिस्ट म्हटलं जातं, त्याचं मात्र जिवंत आणि जाणतं उदाहरण मैदानावरती सादर केले खरं तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये रुपेश म्हात्रे या गोलंदाजाने. पुढे शकता पुढचा चेंडू आपल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यास सज्ज. हा मोठा फटका यावेळेस लॉंगॉपानी लॉंगॉनच्या मधून खेळून काढलाय. सीमाच्या लगत अभिजित थोडासा फंबल झाला, त्या फंबलचा फायदा मिळाला तुरमाळे संघाला. आलाय मात्र नशिबाचा चौकार, मिळतील धावा 4. तर अभिजित टीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, थोडासा फंबल झाला, त्या फंबलचा फायदा मिळाला. चेंडू सीमारेषा बाहेर गेला आणि 4 धावा मात्र त्या चेंडूवरती मिळाल्या. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद गावंड फिरकोन एक्सप्रेस म्हणून खरं तर ज्या गुणाची ओळख आहे, ज्या खेळाडूची ओळख आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून खरं तर वर्णी लागते फिरकोन संघामध्ये. आदेश मोकल याची देखील कमालची फलंदाजी राहिली आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला असेल. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. तेजस पाटील असेल, त्याच्या प्रसाद गावंड, विशाल गावंड. पहिला चेंडू चांगले ते खेळून काढलाय. लॉंगॉन रिझर्व मध्ये चेंडू फील केला जातोय. आणखीन एक धाव जोडली जाईल खरं तर स्कोर कार्ड मध्ये. 17 धावांना स्कोरबोर्ड मी मागाशी म्हटलं 3 षटकामध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा उभ्या कराव्या लागतील फिरकोन संघासमोर खेळताना. परंतु आज आपण विचार केला तर निश्चितच मोठे फटके कमी आलेत तुरमाळे संघाकडून. अथर्वच्या हा चेंडू यावेळेस मध्ये दिशा भरकटली आहे. प्रसाद गावंड याची एक अवांतर धाव जोडली जाईल स्कोर कार्ड मध्ये. एक धावाने संघ जाऊन पोहोचले यावेळेस 18च्या घरात. 5 चेंडू अद्याप शिल्लक, फक्त एक चेंडू फेकलाय आणि एक चेंडूमध्ये 2 धावा खर्च देखील केलेत यावेळेस प्रसाद गावंड या गोलंदाजाने. वेगवान 30 तरार गोलंदाज प्रसाद गावंड बन ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. अथर्व हा चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये निश्चितच खेळून काढलाय. यावेळेस मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अभिजितच्या माध्यमातून. चेंडू अडवला, उचलला, फेकला, तोपर्यंत मिळाले पुन्हा एकदा एक धाव तुरमाळे संघाला. 19 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. ऋषी गरजचा आपण विचार केला सलामीसाठी आला होता. फक्त 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि 3 चेंडू मध्ये वैयक्तिक खात्यामध्ये 3 धावा जमवल्यात. गुणवत्ता मोठी आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल यावेळेस. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला सरळ पाठवून दिलाय. लॉंगनच्या डोक्याच्या वरतून ऋषी गरजच्या बॅट मधून आलाय. हा बिग हिट षटकार. डीजे ऑपरेटर पहिल्या 2 षटकामध्ये शांत बसलेला ऋषी गरज आता मात्र बरसलाय. प्रसाद गावंड्याच्या अगदी 3ऱ्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आता जे गोलंदाजीने जे षटक चांगलं होतं असं वाटत असताना प्रसाद गावंड्याला मागणं ठरवलंय. 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या 3 चेंडूमध्ये मागणं ठरला यावेळेस प्रसाद गावंड हा गोलंदाज. छोटीशी टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. चला जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही, फिरकोन संघाला विनंती असेल. 25 धावांना स्कोरबोर्ड. 3 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा जमवले तर 35 धावांमध्ये मजल मारता येईल. ते केलं जाईल का मैदानात? प्रसाद गावंड पुन्हा एकदा तयार. हा चेंडू आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय मात्र षटकारानंतरचा हा मादक सौंदर्य दाखवणारा आणखी एक चौकार. वरती ताकद आणि तदनंतर पुढच्याच चेंडूवरती नजाकत. अगदी जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. ऋषी घरत 5 चेंडूमध्ये 13 धावा मात्र वैयक्तिक खात्यामध्ये त्याने जमवल्यात. अद्याप या षटकातील 2 चेंडूचा वाजवी केली शिल्लक 13 धावा निशा आपण पाहतोय. अद्याप खर्च करा फुलटॉस चेंडू खेळून काढला यावेळेस वाईडिश लॉंगॉन रिझर्व सीमारेषेलगत चेंडू फील केला जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो यावेळेस. एक धाव पळून काढली आहे निश्चितच. अंतिम चेंडू शिल्लक खरं तर या षटकातील.
29 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. षटकार आला तर निश्चितच 30 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 36 होतील, पण तसं होईल का? अथर्व पुन्हा एकदा टोक रशर, पुन्हा एकदा विकेट किपर आदेश मोकल फंबल झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जातं यावेळेस. आणि दुसरी धाव घेण्याच्या निश्चित मोहम्मद कुठेतरी खेळाडू थोडासा दूरवर राहिला असं सांगितलं जात आहे. पंचांकडे मात्र निर्णय प्रिपेअर केला जातोय. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच येतील. स्क्रीनवरती पाहिल्यानंतर मात्र त्यांच्या माध्यमातून सांगितलं जाईल 30+2 होतील किंवा 30+1 असं निश्चितच जो काही निश्चित स्कोर होईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला, शेवटच्या धावेवर निश्चितच पूर्ण करताना खेळाडू धावची स्वरूपात बाद झाला. म्हणजे फक्त मिळालेल्या चेंडूवरती 1 आणि 1च धाव. म्हणजे धावा होतील 31 आणि 32 धावांचं आव्हान असेल यावेळेस वागेश्वर पिरकोन संघासमोर. 3 षटकामध्ये आपण विचार केला निश्चितच 31 धावा काढल्यात आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं यावेळेस. परंतु ज्या प्रकारची गुण जी राहिली आहे तुरमाळे संघाची देखील पहिल्या सामन्यापासून या धावा जमवताना थोडीशी निश्चितच संघर्ष करावा लागेल पिरकोन संघाला. तर निश्चितच पूर्वार्ध संपलाय आणि जसा उत्तर सुरू होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा तुमच्या समोर जोडले जाते राष्ट्रीय भाषेवरती प्रभुत्व असणारे ताडा गावचे सुपुत्र आणि सामाजिक क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव अमितजी पाटील. हॅलो हॅलो चेक. चला लगेच फलंदाज पाठवा. जवळजवळ आता जर विचार केला तर 4 वाजायला आलेत. त्यामुळं वेळ घेऊ नका. पिरकोन संघ लगेच फलंदाज पाठवा. तुम्ही फ्लोमध्ये खेळताय, मला माहिती आहे. भरपूर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आज राहिला आहे. त्यामुळं फलंदाज लगेच पाठवा आणि बॉल द्या. बॉल तिकडं. चेंडूची पूर्तता करा. भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 शानदार पर्व. आजचा या स्पर्धेमधला दुसरी रात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. 10 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, ज्यामध्ये आपण जर विचार केला तर आता 10 संघांमधून फक्त 2 संघ राहिलेत. ते म्हणजे तुरमाले संघ आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूनं जर विचार केला तर. मेघना स्मृती अंडर-25 तुरमाले संघ, तर त्यांच्या विरोधात खेळत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो जय वागेश्वर पिरकोन संघ. अंतिम सामना, शेवटची लढत आहे. जो जिंकेल तो ट्रॉफीवरती नक्कीच राज करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये. कालच्या रात्रीचा जर आपण विचार केला तर मयूर वाघमारेचा देवत संघ सुपर 4साठी क्वालिफाय झाला. आज चिरनेरमध्ये देखील त्यांनी बाजी मारली आहे. देवत संघानं यावर्षी भरपूर फॉर्ममध्ये संघ आहे. यावेळेस मात्र या स्पर्धेमधला नक्कीच दुसऱ्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 4साठी क्वालिफाय होईल त्यासाठी चालू असलेली लढत. पहिलं सत्र आपण पाहिलं, ज्यामध्ये तुरमाले संघानं धावा बनवल्या त्या 31 आणि 32 धावांचं आव्हान ठेवलंय ते पिरकोन संघासमोर. पिरकोन संघाचा जर विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये ज्याने चांगल्या संघांना बाद करण्याचा त्यांनी आज नक्कीच रेकॉर्ड केलाय. केगाव संघाला पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी बाद केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये केलवणे संघाला ज्यांनी परास्त केलं आणि नक्कीच आता शेवटचा सामना अजनबी ओवले संघाला तिसऱ्या सामन्यामध्ये ज्यांनी परास्त केलंय आणि चौथा सामना चालू आहे तो पिरकोन संघाचा. या सामन्यामध्ये काय होईल आणि कशा पद्धतीनं या धावांचा पाठलाग केला जाईल हे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक आभारी आहे. मागच्या वर्षी देखील आम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी मिळाली होती आणि नक्कीच सालाबादप्रमाणे आम्हाला नक्कीच बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी है. आइए मैं तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूँगा. 18 गेंदे और 32 की जरूरत. यहाँ से जरूर अब जाएंगे मैदान की तरफ. पहला सत्र जहाँ पर हमने देखा, ट्रेलर हमने देखा, लेकिन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 18 गेंदे 32 की जरूरत. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे तुरमाले एक्सप्रेस. ऋषि घरत स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज जिन्होंने अच्छे गेंदबाजों को पानी पिलाया.
वो बल्लेबाज रन मशीन ऑफ पिरकॉन तेजस पाटिल नॉन स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आते हुए आदेश मोकल। पहली गेंद तेज तर्रार गोली की रफ्तार के साथ यहां से डॉट गेंद नजर आती हुई ऋषि खरत द्वारा। तुरमाल एक्सप्रेस यूं ही नहीं कहा जाता इस खिलाड़ी को, ओपन टूर्नामेंट भी खेलने का काफी एक्सपीरियंस है इस खिलाड़ी के पास। विचुम्बे टीम में अक्सर नजर आते हैं। फिर एक बार ऋषि की ये गेंद टप्पा खाने के बाद उछाल भरी थी वहां पर। अंपायर जरूर बल्लेबाज अंपायर की तरफ देखते हुए रह गए। यहां से ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आई। काफी अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आ रही है। लगातार की ये दूसरी यहां पर डॉट गेंद फेंकते हुए नजर आए ऋषि खरत। रफ्तार इस गेंदबाज की पहचान है और अपने पहचान के ऊपर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे ऋषि खरत। तुरमाले टीम इस साल काफी फॉर्म में नजर आ रही है। अभी तक 8 से 10 ट्रॉफीज अपने नाम किए होंगे इस साल अगर बात करेंगे तुरमाले टीम के। फिर एक बार एक और शॉर्ट पिच वहां पर एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। क्या गेंदबाजी हो रही है। टप्पा खाने के बाद जरूर सीधा वहां पर मुंह की तरफ से ये गेंद जाती हुई नजर आ रही है। लगातार की ये दूसरी डॉट गेंद फेंकते हुए ऋषि खरत। तीसरी डॉट गेंद ऋषि फिर एक बार तैयार। इस बार ये गेंद वहां पर देखिए रफ्तार भरी गेंदबाजी। क्या गेंदबाजी हो रही है। 32 रनों का टारगेट रखा है पिरकॉन टीम के सामने। पिरकॉन टीम ने अच्छे अच्छे टीमों का परास्त किया है, लेकिन तुरमाले के खिलाफ खेलते हुए पहले गेंदबाज के खिलाफ 4 गेंदे डॉट खेलते हुए नजर आ रहे तेजस पाटिल ये बल्लेबाज। रन मशीन है ये पिरकॉन टीम की। इस खिलाड़ी को दिखाना होगा क्यों रन मशीन कहा जाता है मुझे। पिरकॉन टीम में ओपनिंग के लिए क्यों मुझे भेजा जाता है, ये इस खिलाड़ी को दिखाना होगा। एक और वहां पर तीखी यॉर्कर गेंद फेंकी थी ऋषि खरत ने। रफ्तार और रफ्तार और रफ्तार इस मैदान के ऊपर नजर आ रही है ऋषि खरत द्वारा। सिंगल रन इस गेंद के ऊपर जरूर मिलते हुए सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए एक रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से लगते हुए 5 गेंदों का खेल समाप्त हुआ। इस ओवर के अंतिम गेंद ऋषि फिर एक बार तैयार। स्ट्राइकर एंड के ऊपर आदेश हेलीकॉप्टर उड़ाया महेंद्र सिंह धोनी की याद दिलाते हुए इस गेंद के ऊपर आता हुआ ये लंबा छक्का। हारने का रिस्क हो। 32 का पीछा करना है टीम पिरकॉन को। पहले 5 गेंदों के ऊपर 1 रन आई थी, वहां पर अब रिस्क था टीम पिरकॉन के लिए, लेकिन इस गेंद के ऊपर जो छक्का आया यहां से इस मैच में फिर एक बार वापस आती हुई नजर आई टीम पिरकॉन। 12 गेंदें शेष जीतने के लिए 25 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर होता हुआ बदलाव। गेंदबाजी मार्ग पर आते हुए साहिल चौधरी गेंदबाजी मार्ग पर आते हुए रटम ओवर द विकेट। साहिल की पहली गेंद फुल पावरफुल, काफी लंबा हिट, 6 रन। उन्नीस रनों की जरूरत, 11 गेंदे और 19 की जरूरत। चलिए अब गेंद दीजिए। पहले ही 1-2 गेंद सिलेक्ट करके रखिए तो ये वक्त जाया नहीं होगा।
11 गेंदे और 19 रनों की जरूरत है। काफी कड़ा मुकाबला इन दो टीमों के बीच में होता हुआ नजर आ रहा है। तेरह रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए एक ओवर और एक गेंद का खेल समाप्त हुआ। 32 रनों का पीछा करना था। 5 गेंदों की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 1 रन थी, लेकिन लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आए। ऋषि गरत के अंतिम गेंद के ऊपर छक्का, इस ओवर के पहले गेंद के ऊपर छक्का। ये छक्का आने के बाद जरूर अब यहां से हौसला बढ़ता हुआ नजर आएगा टीम पिरकोन का। चलिए मैच को शुरू करना है। 11 गेंदे और 19 की जरूरत। मैं अक्सर कहता हूं कि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 11 गेंदे 19 रन, कोशिश जारी है दोनों टीमों द्वारा। कौन सी टीम इस मैदान के ऊपर अपने जीत का परचम लहराएगी ये देखना होगा। गेंदबाज फिर एक बार साहिल चौधरी तैयार। साहिल की ये फुल टॉस गेंद वहां पर थी, गेंद जाती हुई स्क्वायर लेग रीजन में। खिलाड़ी जरूर कोशिश करेंगे सिंगल रन। रिव्यू, अंपायर रिव्यू। भीमर का रिव्यू है, लेकिन कौन सी टीम का, अंपायर का है या फिर अंपायर रिव्यू है? तर अंपायरचा डिसिजन आहे नो बॉल आहे। नो प्लस 1 धाव, म्हणजे टोटल 2 धावा असतील आणि फ्री हिट पुढच्या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळेल। नो प्लस 1 रन, यानी कि अब 11 गेंदे और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए तेजस आदेश मोकल। जिस आदेश ने पहले ही गेंद के ऊपर छक्का लगाया था, वो आदेश स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आए। फ्री हिट की गेंद थी, यहां से डॉट गेंद की समाप्ति हुई और अब 10 गेंदे जीतने के लिए 10 गेंदे और जीतने के लिए 17 की जरूरत है। इस बार देखिए पुल करने की कोशिश, गेंद हवा में, जरूर वहां पर 2 खिलाड़ी भागते हुए नजर आ रहे हैं और राकेश की काफी अच्छी कैच, यहां पर विकेट मिलता हुआ नजर आएगा। पिरकोन टीम को लगता हुआ यह पहला झटका। बल्लेबाज आदेश बैक टू पैवेलियन। उड़ी के कहने लगे मुंह से बब्बा कहाँ गौ चिलम तमाकू को डब्बा। थैंक यू दिल से। पिछली गेंद के ऊपर क्या लाजवाब कैच पकड़ा था वहां पर उस खिलाड़ी ने, लेकिन इस गेंद के ऊपर ये आसान सा चौका छोड़ते हुए नजर आया अथर्व। अब 8 गेंदे और
13 रनों की जरूरत है। शॉर्ट पिच गेंद पुल किया है, गेंद जाती हुई नजर आएगी सीमा रेखा के बाहर। बल्लेबाज प्रसाद के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। चेक करना है, चेक किया जाएगा। पब्लिक द्वारा तो इशारा आया था, लेकिन चेक करना भी जरूरी है, किसी के साथ अन्याय नहीं होगा। जहां नेशनल स्पोर्ट है वहां पर डरने की जरूरत नहीं है। छक्का है। इस बार देखिए गेंद हवा में नजर आती हुई, गेंदबाज फॉलो थ्रू में कैच लपकने की कोशिश। दो खिलाड़ियों के बीच में वहां पर कॉलिंग नहीं थी। देखिए खिलाड़ी सेफ है ना। बघा जर क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली असेल तर लगेच या आपण इकडं जा, लगेच पाणी घेऊन जा बघा। चला पाणी घेऊन जा लगेच तिथून। सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। खेळाडूला नक्कीच इथं दुखापत होत असताना आपल्याला पाहायला मिळालं। जर जास्त दुखापत असेल तर 12व्याला फिल्डिंग करू द्या, त्याला येऊ द्या इकडं। ओके चला। क्रिकेट खेळत असताना नक्कीच कॉलिंग भरपूर गरजेची असते, परंतु कॉलिंगची कुठेतरी कमी पाहायला मिळाली आणि त्या कारणास्तव बॉलर आणि फिल्डरमध्ये टक्कर होत असताना पाहायला मिळाली। 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आलाय तो कल्पेश गायकर। 6 गेंदे 6 की जरूरत है इस मुकाबले में। 6 गेंदों में 22 रन चेस होते हुए हमने देखे, लेकिन इस मैदान के ऊपर अब 6 गेंदों में 6 रन क्या सेव किए जाएंगे टीम तुरमाले द्वारा, ये देखना होगा। काफी अच्छी बल्लेबाजी यहां पर होती हुई नजर आ रही है टीम पिरकॉन द्वारा। जय बागेश्वर पिरकॉन स्ट्राइक रेंज के ऊपर प्रसाद। इस बार देखिए पहली गेंद जहां पर हल्के हाथों से खेला प्रसाद ने, सिंगल रन। अथर्व जरूर फील्डिंग करते समय थोड़े फंबल हुए थे पिछले गेंद के ऊपर और वो चौका आया था। ज्यादा जल्दबाजी में वहां पर गए और 4 मिले थे। 5 गेंदे शेष है जीतने के लिए, 5 की जरूरत। 5 गेंदे और 5 की जरूरत। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज तेजस पाटिल। जरूर इस खिलाड़ी के बैड लक है इस साल। 5 रनों से बाइक गई थी गांव में ही और अब 3 ही मैच खेले थे ये। इस बार देखिए ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। क्रिकेट में जब तक ये आखिरी गेंद गिरती नहीं तब तक क्रिकेट में अक्सर कुछ कहा नहीं जा सकता। और इस मैच की बात करेंगे जहां पर 6 गेंदों में 6 की जरूरत थी। पहले गेंद के ऊपर सिंगल आई, दूसरी डॉट गेंद आती हुई नजर आई। क्रिकेट में एक गेंद में 4 निकालना, एक गेंद में 6 निकालना ये आसान बात है, लेकिन जब एक गेंद में 1 रन चाहिए होती है ना तो अच्छे से अच्छे बल्लेबाज का भी पसीना छूटता है। ऐसे कई बल्लेबाज मैंने देखे। अब 4 गेंदे और 5 की जरूरत। 12वें प्रतिनिधि मुझे काफी अच्छी जानकारी देते हुए अच्छा किया है, जहां पर अच्छा बता रहे लेकिन बुरा हुआ है वहां पर भी बताते हुए नजर आ रहे गेंदबाज द्वारा। जरूर इस बार सिंगल चुराने की कोशिश, डायरेक्ट हिट, अंपायर की उंगली आसमान की तरफ और विकेट मिलता हुआ नजर आएगा। थर्ड अंपायर नो के लिए चेक किया जाएगा। नो बॉल।
तो ये 9 की रन मिलेगी। एक्स्ट्रा की गेंद फ्री हिट रहेगी अगली गेंद के ऊपर। मैच अब मैदान के अंदर है। 4 गेंदें शेष और 4 रनों की जरूरत। 4 गेंदें 4। कड़ा मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। मैंने कहा था एक गेंद में 4 निकालना, एक गेंद में 6 निकालना ये आसान होता है, लेकिन एक गेंद में जब एक आती है तो मजा आता है। और यहाँ पर 4 गेंदे में 4 की जरूरत है। और पिरकॉन टीम के 12 प्रतिनिधि मुझे जानकारी देते हुए कि एक गेंद में जब एक चाहिए थी, ऐसे 2 बार मुकाबले आ रहे हैं, लेकिन एक गेंद में 6 की जरूरत होती है। तो छक्का लगाने के बाद भी कई ऐसे मुकाबले जीते हैं इस टीम ने। हाँ, छक्का लगाया है, ऐसा होता है। तुरमाले टीम की भी मैंने ऐसी बल्लेबाजी देखी है। 6 गेंदों में 2 रन नहीं बना पाए थे शिरडोन के मैदान के ऊपर। वो प्रेशर होता है, वो दबाव अलग होता है। क्रिकेट का खेल ही ऐसा है, हंसने वालों को कभी रुलाएगा और रोने वालों को कब हंसाएगा इसकी कोई गारंटी नहीं देता। फ्री हिट की गेंद, 4 गेंदे, 4 की जरूरत। लेफ्ट हैंड बल्लेबाज विशाल स्ट्राइक रेंज के ऊपर। विशाल ने काफी अच्छी बल्लेबाजी की आज के रात में। 4:05 घड़ी में बज चुके हैं और 4 में 4 की जरूरत है। गेंदबाज तैयार। यहां से देखिए काफी अच्छा शॉट, गेंद हवा में नजर आती हुई। मैच फिनिश। पिरकॉन टीम जाती हुई नजर आएगी सुपर 4 में।